पंच बनू उड़ता फिरू मस्त गगन में, आज मैं आजाद हूँ दुनिया की चमन में। पंच बनू उड़ता फिरू पंच बनू। भैया आज जरा मूड जास्तच हॅप्पी दिसतोय तुमचा. कुणाला स्पेशल भेटायला चाललाय काय? भेटायला नाही, पिक्चरला. पिक्चरला? विसरलास ना? पवारांचा पिक्चर. अरे आज जप्ती येणार ना त्यांच्या घरावर. हा मग आपली तिथे उपस्थिती पाहिजे का नाही? हा हायला ननावरांचा पण फोन कसा नाही आला काय माहिती. त्याला म्हणलं होतं जप्तीला जावा येशील तेव्हा फोन कर. डोंट वरी भैया, त्यांचा फोन येत असतोय. नाही टॅलेंट. लई दिवस झाले या दिवसाची वाट बघत होतो. दिस इज अ गोल्डन डे फॉर मी. ज्या शीतलवरती मनापासून प्रेम केलं होतं त्याच घरात तिचं माझं लग्न मोडलं. त्याच घरात मला शीतलचं ऐकून घ्यावं लागलं. त्याच घरात आमचं असं झालं होतं. त्याच घरात आमचा अपमान झाला होता. ते घर मी हिसकावून घेणारच. ननावऱ्यांचा फोन. हा नमस्कार साहेब, ननवरे बोलते भैया साहेब. काय ननावरे साहेब, अहो कुठे आहे तुम्ही? किती वेळ झाला फोनची वाट बघतोय. अहो पवारांच्या घरी पोहोचलोय. एवढा वेळ का लागला तुम्हाला? अहो ते पावसात जरा गाडीचा प्रॉब्लेम झालता. बास बास बास, रिझन देत नका बसू. डायरेक्ट टेक ऍक्शन. हा तेच करतोय आम्ही. म्हणलं तुम्हाला आधी सांगावं, लगेच जप्तीची प्रोसेस चालू करतोय आम्ही. करा करा, मी येईपर्यंत काम उरकून जाऊ नका. हो हो करतो, पण तेवढं बाकीचं काय? हा आधी जप्ती करा, बाकीचं नंतर बघू आपण. हो ठीक आहे भैया साहेब. हा जय महाराष्ट्र. शो सुरू झाला. पंच बनू उड़ता फिरू मस्त गगन में, आज मैं आजाद. टॅलेंट कसा दिसतोय रे मी? अहो भैया तुमचा विषय आहे का? एकदम कडक. There you are. टॅलेंट चल, आज तुला मॅटिनीचा फॅमिली ड्रामा दाखवतो. शीतलच्या घरातला हा सोहळा, याची देही याची डोळा पाहूयात. हा चला. भैया तुम्ही तिथे जाऊन त्यांच्या डोक्यावर उपकाराचं वजन तर ठेवणार नाही ना? आहा, वज तर असं टाकले त्यांच्या उरावर त्याच्या खाली दबून जातात का नाही बघ. ज्या घरात माझा अपमान केला त्या घरात मी त्यांना कसा राहू देईन? देवा तू हायस बर का. तू जिथं कुठं हायस पण हायस. ते म्हणतात ना, भगवान के घर में देर है पण अंधेर नाही. यू आर लिसनिंग का? थँक्यू देवा, थँक्यू. अरे चल, शो सुरू झाला असेल. चला. नाना, हो नाना. रामकृष्ण हरी. नमस्कार नाना. प्रोसेस सुरू करू का आमची? जरा थांबाल का? अजून सगळी बांधा व्हायची आमची. करा तुमचं, फक्त एवढंच की आमच्याकडे जास्त वेळ नाहीये. होय, हे काय झालंच की. जितू, हे जितू. हा ना, गुरं बाहेर घे. गय अडून बसली नाना. बघितलेस, अरे जनावरांना बी या घराचा लळा लागलाय. मी काढतो बाहेर. होय ग, तुमचं सगळं सामान बांधून झालंय ना? उगाच आपल्यामुळे ह्यांना उशीर नको व्हायला. नाना जरा इकडे येते का? काय? ते आत अडगळीचं सामान आहे त्याचं काय करायचं? घ्यायचं का? आडगळीच आहे ना, मग राहू दे की.
अहो तसं नाही नाना, ते आता आईंचं जुनं काय काय सामान आहे आणि आमच्या ह्यांचं बी सामान आहे त्यात. आत्ता राहू दे, मागणं बघू काय करायचं ते. ध्रुव ना ना यो ध्रुव बघाव सगळी जुनी आणि मोडकी खेळणी घ्यायला लागलाय आणि घेऊ नको म्हणलं तर रडतोय. ध्रुव बाळा, आता आपण हे घर सोडून जाणार का नाही? मग इथल्या जुन्या वस्तू आपण इथंच सोडून जायचं. सौर्या ती खेळणी ठेव बाजूला, आधी आज जा. चल. झालंच बर का. करा लवकर. त्या दाराला एक कुलूप लावून टाका. अहो काय होणार नाही. दिस इज सो बॅड. आम्हाला वाटलं काहीतरी सोय केली असेल तुम्ही. आता काय, देवाची मर्जी. हा, देवाची मर्जी. आता काय करणार ना आपण तरी. देवाची मर्जी.